तिथे मुंबईतील कुलाबा परिसरात उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गोंधळात आता मुंबई महापालिकेचा अहवाल समोर आला। या प्रकरणात आप आणि जनता दलाच्या उमेदवारांनी तिथे उपस्थित राहुल नार्वेकरांवर आरोप केले होते। कुलाब्यातील 3 वॉर्डात राहुल नार्वेकरांचे नातेवाईक उमेदवार आहेत, त्यामुळे नार्वेकरांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर अर्ज स्वीकारू नये म्हणून दबाव टाकल्याचा आरोप आप आणि जनता दलाच्या उमेदवारांनी केले होते। दरम्यान आता या प्रकरणात महापालिकेनं निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावर अयोग्यतेचा ठपका ठेवला। उमेदवारांना टोकन क्रमांक दिल्यानंतर अर्ज भरू न देणं अयोग्य असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं। आता महापालिकेनं निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलाय, त्यामुळे राज्य निवडणूक आयोग कृष्णा जाधवांवर काय कारवाई करणार याची उत्कंठा लागली आहे। दुसरीकडे या प्रकरणात राहुल नार्वेकरांविरुद्ध दिलेली तक्रार जनता दलाकडून मागे घेण्यात आली। दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलं आहे की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येतं आहे। कुलाब्यातल्या गोंधळामुळे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या मुलालाही उमेदवारी अर्ज भरता आला नाही। आता पालिकेचा अहवाल समोर आल्यानंतर राठोड यांनी पुन्हा नार्वेकरांवर निशाणा साधला। निश्चितच त्यांची चुकी झाली, ती त्याची शिक्षा आम्हाला कशाला देताय तुम्ही? त्याची चुकी झाली आहे ना, हे कळल्यानंतर हे जे 12 अर्ज आहेत इंटॅक्ट ते त्यांनी अजूनही घ्यावे। आता 12ही लोक आम्ही तिकडे जाणार आहोत आणि ते सगळ्यांची अर्ज त्यांनी घेतलं पाहिजे, यांना निवडणुकीची संधी दिली पाहिजे। हा एक। दुसरं ते तुम्ही म्हणाला की जनता दल शेकडोंनी वापस घेतले, पण आमचे अर्ज आहे, माझा अर्ज आहे वैयक्तिक, आपल्या आम आदमी पार्टीचा आहे, मनसेचा अर्ज आहे आणि बहुजन समाज पार्टीचा पण अर्ज आहे। ते कोणी मागे घेतलेलं नाही, ती आम्ही तक्रार आमची कायम आहे। राहुल नार्वेकरांवर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल जोरदार टीका केली होती। नार्वेकरांना निवडणूक आयोगानं निलंबित करायला हवं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यांच्या आरोपांना राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलं। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।